कोथडीमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेची कोठडी आज संपतीये आणि आज विशेष बीड मकोका कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। पोलिसांकडून कोठडीमध्ये वाढ करून मागितली जाऊ शकते। आता कोर्ट या सगळ्या संदर्भात नेमकं काय सुनावणी देतंय, कोठडी वाढवून देतंय का, किती दिवसाची कोठडी घुलेला पुन्हा एकदा दिली जाते हे येत्या काळात स्पष्ट होईल। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, नेमकं किती दिवसाची कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते, कशा पद्धतीने पुढे तपास होऊ शकतो? संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सुदर्शन घुले हा अटक झाल्यानंतर त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली होती। त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत असताना डिजिटल एव्हिडन्सचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आहे तो प्राप्त झाल्यामुळे त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागण्यात आली होती। त्यानुसार आता 5 दिवस तो पोलीस कोठडीत होता। या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमधून जी काही माहिती समोर आली आहे त्या आधारे आता सीआयडीचे अधिकारी त्याची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागतात की न्यायालयीन कोठडीत रवानगी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिती जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी उदय।